नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे द्रोणाचार्य स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र या यूट्यूब चॅनलवर। मी प्राध्यापक लोंढे संदीप। चला, मी एक आज अतिशय तुम्हाला आनंदाची बातमी सांगणार आहे। तुम्ही म्हणाल की सरचा टेट भरतीमधून शिक्षक भरतीमधून 11,000 मुलांचं जे आहे ते सिलेक्शन केलेलं आहे। आपल्या द्रोणाचार्य क्लासचे सर्वाधिक विद्यार्थी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जॉईन झालेले आहेत। आम्हाला लवकरात लवकर ऑर्डर मिळणार आहे। पुढची भरती प्रक्रिया देखील वेगाने होणार आहे। मित्रांनो, ही तर आनंदाची बातमी आहे, परंतु या आनंदाच्या बातमीच्या पाठीमागे त्याची जी सुरुवात होते, त्या आनंदाच्या बातमीचा जो पाया आहे तो कुठे आहे, तो कुठून सुरू होतो, तर तो होतो आपल्या डी.एड. बी.एड. टी.ई.टी. पासून। म्हणजे अगोदर टी.ई.टी. असणं गरजेचं आहे। त्याचबरोबर या भरतीमध्ये असणारी जी टी.ई.टीची पात्रता आहे, कॅटेगरीच्या मुलांना 60% जास्त असत तर त्यांचा विचार खुल्यामध्ये करण्यात आलेला आहे। त्यानंतर बऱ्याच मुलांकडं टी.ई.टीत नव्हती, 9वी 10वी 11वी 12वीसाठी ते पात्र होते, तिथं जागा थोड्याशा कमी आल्या होत्या। मॅथ्स सायन्सच्या मुलांना तर मी बऱ्याच वेळा सांगत असतो की तुम्ही जर टी.ई.टी. सेकंड पास असाल तर तुमचा जॉब फिक्स आहे, गॅरंटेड तुम्हाला जॉब मिळणार म्हणजे मिळणार। तयारी करा। आणि त्याच्याकडे दुर्लक्ष करतात मुलं। मग चांगले मार्क असून देखील 9वी 10वी 11वी 12वीचं मेरिट हाय लागतं। तुमचं 6वी ते 8वीपर्यंत टी.ई.टी. सेकंड जर पास असेल तर निश्चितच तुमचा जॉब आहे तो फिक्स आहे। आणि त्याची जी सुरुवात आहे ती होते टी.ई.टी. पासून। आणि ही टी.ई.टी. किंवा सी.टी.ई.टी. असेल तर ही टी.ई.टीच्या परीक्षा संदर्भामध्ये जी माहिती आहे त्यात आनंदाची बातमी काय, एकतर पहिल्यांदा आनंदाची बातमी ही की टी.ई.टी. जे आहे तर ती डिक्लेअर केलेली आहे। टी.ई.टी. होणार आहे, डिक्लेअर केलेलं आहे। आणि दुसरी त्यात आनंदाची बातमी म्हणजे ती परीक्षा ऑफलाईन होणार आहे। बरेच जण म्हणतील की मुलांची मागणी होती ऑनलाईन वगैरे, याच्यात आहे तसं मुलांच्या मागणीमुळं ऑनलाईन परीक्षा मुलांची माझ्या माहितीनुसार तुमची टी.ई.टीची परीक्षा ऑफलाईन होणं हे सगळ्यात उत्तम आहे। आणि तुम्हाला पास व्हायला देखील सोपं आहे। कारण पाठीमागच्या वर्षाचा विचार करता किंवा इथून पाठीमागचा विचार करता सर्वाधिक मुलं जे आहे, म्हणजे आम्ही 2008 पासून काम करतो आहे। 2008 पासून सी.ई.टीमध्ये टी.ई.टी. आली समजा 13च्या पुढे, तिथपासून आत्तापर्यंत हजारो मुलांचं सिलेक्शन, हजारो मुलं टी.ई.टीमध्ये पास झालेली। मी तुम्हाला एक व्हिडिओ पण टाकणार आहे। आपल्या क्लासची मुलं जी सिलेक्ट झालेली आहेत ती भरपूर मुलं आहे। थोडीशी प्रेरणा त्यातून घ्या। परंतु त्यांची प्रेरणा घेताना त्यांनी अभ्यास कसा केला होता, टी.ई.टीपासून आपले क्लास जॉईन केले होते, त्याच्यानंतर टेटसाठी त्यांनी अभ्यास केला आणि यश मिळवलेलं आहे। म्हणजे आज कुठंतरी ते यशाच्या शिखरावर आहे। यशाचा फेटा त्यांच्या डोक्यावर आता निश्चित चढलेला आहे, यशाचा तुरा त्याला आहे। तर आपल्याला पण त्याच पद्धतीने लढायचं आहे, सुरुवात करायची आहे। जे मुलं आत्ता ह्या परीक्षेमध्ये देखील टेटमध्ये 2022च्या झालेल्या की टी.ई.टीमुळे समजा हुकले असतील किंवा जे नवीन मुलं आहेत आता स्पर्धेत उतरत आहेत, तर त्यांना सर्वोत्तम संधी आहे की तुम्ही टी.ई.टी. बॅच जी आहे ती जॉईन करा। आता बरेच जण मुलं म्हणतील की क्लासचा प्रचार 100% मी म्हणेल मी क्लासचाच प्रचार करतो आहे, तुम्ही जॉईन व्हा, क्लासला जॉईन व्हा, तुम्ही निश्चितच शिक्षक भरतीमध्ये जॉईन होताल याची गॅरंटी मी देतो। मग ते तुमच्यावर आहे, तुम्ही ठरवायचं आहे करायचं आहे का आपल्याला अभ्यास करायचा नाही ते। तर सगळ्यात आनंदाची बातमी पाहूया काय, यंदा टी.ई.टी. परीक्षा ऑफलाईनच होणार आहे। सगळ्यात महत्त्वाची बातमी याच्यामध्ये काय सांगितलं बा, राज्य परीक्षा परिषदेकडून यंदा टी.ई.टी. परीक्षा ऑफलाईन घेण्यासाठी राज्य सरकारची परवानगी मिळाली आहे। परीक्षा ऑनलाईन घेण्याचा विचार होता, परंतु तांत्रिक कारणामुळे परीक्षा ऑफलाईन घेण्यावरच शिक्कामोर्तब करण्यात आला आहे। त्यानुसार तयारी सुरू करण्यात आली असून अधिकाऱ्यांची कार्यशाळा देखील घेण्यात आली आहे। त्यामुळे येत्या एप्रिल किंवा मे महिन्यात परीक्षा नक्की घेण्यात येईल। डॉक्टर नंदकुमार बेडसे, अध्यक्ष महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद। ऑनलाईन घेण्याचा विचार होता, ऑफलाईन घेता येत, चांगली गोष्ट आहे। चांगली का मी म्हणेल, आपल्याला पॅटर्न माहीत आहे, आम्हाला तो पॅटर्न संपूर्ण व्यवस्थित माहिती आहे। आम्ही ज्या पद्धतीने सांगू तुम्हाला त्या पद्धतीने तुम्ही त्या ट्रॅकने जर अभ्यास केला तर यशापर्यंत नक्कीच जाल। आणि असं काही नाही की ऑनलाईन जर झाली असती तर ऑनलाईन झाल्यानंतर फक्त आपल्याला थोडासा संघर्ष जास्त करावा लागला असता, आता तुम्ही कमी संघर्षामध्ये देखील पास होऊन जाऊ शकता। काय थोडीसं सविस्तर ती बातमी जी आहे ती पाहूया।
तर राज्यात एप्रिल किंवा मेमध्ये होणार TETचे आयोजन. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात येणारी TET परीक्षा ऑफलाईन की ऑनलाईन यावरून संभ्रम निर्माण झाला होता. त्यावर आता परीक्षा परिषदेने पडदा टाकला असून यंदा परीक्षा ऑफलाईनच होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. परीक्षा घेण्यासंदर्भात राज्य सरकारने हिरवा कंदील दिला असून एप्रिल किंवा मे महिन्यात परीक्षा होणार असल्याची माहिती राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. त्यामुळे तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी आत्तापासून बॅच जॉईन करून आम्ही सांगितल्या पद्धतीने तुम्ही अभ्यास करा. निश्चितच तुमचा अभ्यास चांगला होईल आणि यश मिळेल. त्यानंतर पुढे जे टेट होणार आहे तर IBPS पॅटर्नने असते. तो पॅटर्न देखील परिपूर्ण आपल्याला माहीत आहे. त्याची देखील तयारी आपण करून घेऊया. पण ज्या मुलांना मी आणखीन एक असं म्हणेल की ज्या मुलांना पास आहेत TET पास आहेत परंतु 60% कमी आहे, म्हणजे कॅटेगरीमध्ये पास आहे 60% कमी, त्या मुलांनी मार्क इम्प्रूव्ह करण्यासाठी म्हणजे 60% मार्क्स जास्त मिळवण्यासाठी तुम्ही परत जो आहे तो अभ्यास करा. परत ती TET द्या. निश्चितच तुम्हाला ह्या आलेल्या संधीचा फायदा घ्या. पण तुम्हाला अभ्यास आत्तापासून करावा लागेल. तेव्हा कुठेतरी बरेच मुलं काय करतात, परीक्षा आली जेव्हा नोटिफिकेशन पूर्णपणे येईल तेव्हा मग अभ्यासाला सुरुवात करतात आणि मग वेळ कमी पडतो. कारण TET परीक्षा म्हणजे महाराष्ट्र राज्यामध्ये ज्या परीक्षा घेतल्या जातात त्या परीक्षांमध्ये सर्वात अवघड असणारी परीक्षा आहे. निकाल तुम्हाला माहिती आहे 2-2.5% लागतो. तर इथं आपल्याला ही संधी आहे की तुम्ही आत्तापासून अभ्यास सुरू करा. यश 100% मिळेल. पुढे काय सांगितले पाहूया. राज्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये आता 1ली ते 5वी आणि 6वी ते 8वीसाठी सर्व व्यवस्थापन, सर्व परीक्षा मंडळे, सर्व माध्यमे, अनुदानित, विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित इत्यादी शाळांमध्ये शिक्षक सेवक शिक्षक पदावर नियुक्तीसाठी उमेदवारांना TET परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे. त्यासाठी परीक्षा परिषदेकडून दरवर्षी संबंधित परीक्षा ऑफलाईन घेण्यात येत होती. गेल्या 2 वर्षात TET परीक्षेत गैरप्रकार झाल्यानंतर संबंधित परीक्षेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. तर अभियोग्यता आणि बुद्धिमापन चाचणी तसेच केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात CTET या परीक्षा ऑनलाईन घेण्यात येत असल्यामुळे राज्याची TET परीक्षा देखील ऑनलाईन घेण्यात यावी अशी मागणी संबंधित उमेदवारांकडून करण्यात येत होती. त्यानुसार परीक्षा परिषदेने ऑनलाईन परीक्षा घेण्याची तयारी केली होती. परंतु प्रश्नसंचाबद्दल येत असलेल्या अडचणी आणि कमी कालावधी याचा विचार करून यंदा परीक्षा ऑफलाईनच घेण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. म्हणजे ही परीक्षा आपल्या रुटीननुसार पहिली जशी होत होती त्या पद्धतीने होणार आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार परीक्षा घेण्यासाठी किमान 1 महिना आधीपासून सर्व तयारी सुरू करावी लागते. परीक्षेची रीतसर जाहिरात प्रसिद्ध करणे, उमेदवारी अर्ज मागविणे, अर्ज तपासणे, प्रश्नपत्रिका तयार करणे, प्रवेशपत्र वाटप करणे, बैठक व्यवस्था सज्ज ठेवणे या सर्व प्रक्रियेसाठी हा कालावधी देण्यात येत असतो. त्यातच आता राज्यात लोकसभा आणि विधानसभेचे पडघम वाजू लागले आहेत. त्यामुळे संबंधित कामकाजासाठी काही कर्मचारी जाणार आहेत. तरी देखील राज्यात TET परीक्षा घेण्यासाठीची कार्यवाही पार पाडली असून आता लवकरच परीक्षेची कार्यवाही सुरू करण्यात येणार आहे. तर या पद्धतीने परीक्षा ऑफलाईन होणार आहे. या परीक्षेची तयारी जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांनी करायची आहे. कारण पुढे ज्या जागा निघणार आहे त्यासाठी ती तुम्हाला आवश्यक आहे. ज्या मुलांना 60%पेक्षा कमी मार्क्स मिळालेले आहेत त्यांनी देखील तयारी करायची आहे, जेणेकरून त्यांचा ओपनमध्ये विचार होईल. आपल्याला लगेच ऑटोमॅटिक संधी वाढते तिथे, हे लक्षात घ्या तुम्ही. तर मी जी सांगितलेली म्हणजे खूप आनंदाची बातमी निश्चित आहे. आणि त्यात दुसरी आनंदाची बातमी, पहिली आणि दुसरी नाही, हे सगळ्यात आनंदाच्या बातम्या आहेत की D.Ed शिक्षक भरतीमध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक विद्यार्थ्यांची निवड आपल्या क्लासच्या विद्यार्थ्यांची झालेली आहे. त्यांचं सर्वांचं मी अभिनंदन करतो. त्याचबरोबर आता इथं सत्कार समारंभ पण आपला झालेला आहे.
मी तुम्हाला ते जे सिलेक्ट झालेले मुलं आहेत त्याचा पण एक व्हिडिओ तयार करणार आहे आणि तो पण टाकतो, निश्चित तो पहा, त्याच्यापासून प्रेरणा घ्या आणि आपणही त्या विद्यार्थ्यांच्या प्रेरणा घेऊन त्यांच्यासारखंच झेडपीमध्ये असेल, महानगरपालिका असेल, संस्थेमध्ये आपण जाऊ, हे ध्येय ठेवायचं आहे आणि अभ्यासाच्या तयारीला लागायचं आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.